तो सायन्समध्ये इंटरेस्टेड आहे, पण सायन्समध्ये पण खूप फील्ड आहे आणि तो म्हणतोय माझे मित्र ज्या फील्डमध्ये जाणार तिथंच मला जायचंय. त्याच्यामुळे मी पण इतकी कन्फ्युज आहे, तो पण इतका टेन्शन मध्ये की पुढे करायचं काय. अगं काय झालं? तिच्या मुलाची आत्ताच 12वी झाली, माझ्या मुलाची आत्ताच 10वी झाली. आता पुढे करायचं काय त्याच टेन्शन मध्ये आम्ही आहोत. अगं मी आत्ताच काउन्सिलिंग सेशन करून आले. हे बघ अनिरुद्धचा DMIT रिझल्ट. काय आहे हे DMIT? डर्मेटोग्राफिक मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट. याच्यामध्ये ना मुलांच्या फिंगरप्रिंट्सच्या आधारे त्यांची नैसर्गिक क्षमता आपल्याला समजते. म्हणजे फिंगरप्रिंट्सचा आणि आपल्या ब्रेनचा म्हणजे मेंदूचा विकास एकाच वेळी आईच्या पोटात होतो. म्हणजे फिंगरप्रिंट्सचा थेट आपल्या ब्रेनशी संबंध आहे. आणि ह्या टेस्टमुळे काय होणार अजून एक की पर्सनॅलिटी स्टाईल, मुलांची IQ लेवल, त्यांचं थिंकिंग स्टाईल, त्यांची लर्निंग ॲबिलिटी, त्यांची काय स्ट्रेंथ आहे, काय विकनेसेस आहे, हे सगळं आपल्याला या टेस्ट दिल्यामुळे समजणार. अरे वा, मुलांचं टेन्शनच कमी झालं आता. हा, म्हणजे काय होईल की प्रत्येकाची मेमरी बघ वेगळी असते, प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते आणि त्यांची मेमरी लेवल, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वेगवेगळं असणार. मग कुठल्या पद्धतीने त्यांना जर का शिकवलं तर ते जास्त चांगल्या पद्धतीने शिकतील हेही आपल्याला या टेस्टद्वारे समजतंय. मी आपल्याला नेमकं कळतं कसं? ही टेस्ट दिल्यानंतर ह्याच्यामध्ये काय आहे, टेस्ट दिल्यानंतर ज्या फील्डमध्ये मुलांचा इंटरेस्ट आहे तर त्याच्यापुढे 5 स्टार्स येतात. तर त्याच्यामुळे मग आपल्याला सहज सोपं होतं की त्याला कुठल्या क्षेत्रात तो जाऊ शकतो. आता तुला तर माहितीये आदित्य इंजिनिअरिंग करतो. आता अनिरुद्धचं आम्हाला कसं वाटतं की तो त्याच वाटेने जावा, पण त्याचा कल तर आर्टकडे आहे. तो आर्टिस्ट आहे आणि छान छान चित्रकला वगैरे काढतो. तर ही टेस्ट केल्यानंतर त्याचे 5 स्टार हे आर्टशी रिलेटेडच आलेत. अरे त्याच्यामुळे आमचं तर कन्फ्युजन दूर झालं. आम्हालाही आता ह्याच्यामध्ये आमच्या मुलांची नाव बुक करायचं आहे, तर आम्ही कसं करायचं? हो, इथे करू शकता तुम्ही नाव हे कुठे बुक. करायचं पण? हे अगं आपल्या बारामतीतच आहे. कुठे? विस्परिंग माइंड्स बारामती. तर तिथे तुम्ही जा आणि तिथे हे बुक करा तुमचं सेशन तुमच्या मुलांबरोबर.